ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. जैसा वर्ष काळो गगनी पाल्या जे नवघने, तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय. अर्थ असा की ज्याप्रमाणे वर्षकाळ हा आकाशामध्ये नव्या मेघांच्या रूपाने पसरतो, त्याचप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी आकार मात्रांचा वेल हा पसरतो. जसा वर्षकाळ हा नव्या मेघाच्या रूपाने पसरतो, तसाच अज्ञानाच्या ठिकाणी आकार असलेला हा वेळ पसरत असतो. सगळ्याच देशांत जनगणना करण्याची पद्धत असते, तशी ह्या संसाररूपी वृक्षांमध्ये राहणाऱ्या जीवसृष्टीची करण्यात आली आहे. त्यात रजोगुण म्हणजे उठाठेव करणाऱ्या गुणांचा प्रथम उल्लेख येतो आणि ह्या गुणांमुळे प्रभावित झालेले लोक या वृक्षाच्या मध्यभागी राहतात असा उल्लेख ज्ञानेश्वर करतात. हीच तुमच्या आमच्यासारख्यांची आम जनता जी संसारात बुडाली आहे, ती अप्रत्यक्षपणे जातीभेदाला मान्यता देते. फावल्या वेळात विचार करून आपल्या बुद्धीप्रमाणे विश्वासाबद्दलचे आखाडे मांडते. या मधल्या भागाच्या खाली या वृक्षाला जी फांदी फुटते, त्यात तमोगुणांचा वारा वाहतो. यात नीच वासना असलेले लोक जन्म घेतात. चांगल्या गोष्टींना ते निषिद्ध मानतात. एवढेच नव्हे तर हिंसा आणि मैथुन या गोष्टींच्या आधारे ही मंडळी आपले विचार विश्व व्यक्त करतात. अर्थात मधल्या भागात जेव्हा सत्वगुणांचे वारे वाहतात, तेव्हा माणूस जातीला सत्कर्माचे अंकुर फुटतात. बुद्धी क्षीण होते, सुविचार बळावतात, काम्य कर्म किंवा हवेलपणा कमी होतो. त्यामुळे वैराग्य पसरते आणि माणूस जातीचा स्तर किंवा कस वधारतो. ही मंडळी धर्म पाळतात आणि विद्येच्या विस्तारामुळे त्या काळाच्या ज्ञानाने भरलेल्या वेदवाक्यांच्या गर्जनासारख्या झडाझडात ऐकू येतो. या सत्वगुणी शाखेच्या वरच्या भागात इंद्रासारखे राज्य असतात. ह्याच भागात उत्क्रांत मानसिकता पावलेली ऋषी राहतात. त्याहून पलीकडे सूर्यचंद्रासारखे ग्रह तारे असतात आणि त्यावर शंकर, ब्रह्मदेव वगैरे देवाधिपती यांची वस्ती असते. परंतु अडचण अशी आहे की या सगळ्या भारामुळे हा वृक्ष लवतो आणि त्या वृक्षाला फुटलेल्या पारंब्या जमिनीत घुसून स्वतःच नवीन मुळेही बनवतात आणि या काल्पनिक वृक्षाला आणखीनच बळकटी आणतात. पाप असो की पुण्य, वेदवाक्य असो की दुर्विचार, या सगळ्यांना तौलानी गोष्टींना म्हणूनच बळ चढते आणि भेदभाव वाढत जाता. आणि जेथून हा वृक्ष विस्तारला, त्या चैतन्याच्या झराचा विसर पडल्यामुळे अज्ञानाची परिस्थिती ही निर्माण होते आणि जो वृक्ष क्षणभंगुर आहे, तोच खरा वाटू लागतो. वरचे सगळे वर्णन आपण निरखून बघितले तर आपण या ज्या समाजात राहतो त्याचेच वर्णन इथे आले आहे की काय, असा विचार येतो. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.